आपण कल्पना करून एखादी गोष्ट परिपूर्ण करायला जातो, एकदम परफेक्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने जात असतो, पण असं घडतच नाही. कारण अध्यात्म ह्याच्या पलीकडचं आहे. अध्यात्म ह्याला विरोध करेल. अध्यात्म म्हणतो तू कर, मग तुला हळूहळू कळेल. अशीच अवस्था आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असते. आपण कणिक मळण्यापासून घेऊ किंवा एखादी भाजी बनवण्यापासून घेऊ, एखादं शिकण्यापासून घेऊ, अशीच अवस्था आहे. पण आपण अध्यात्माला काय समजतो, मला प्रूफ दे. आपलं सायन्सवाला डोकं तिथं घुसवायला जातं, मग आपला मूर्खपणा होतो. कारण तुम्ही एखादी कृती करत असताना तुम्ही पूर्णत्वापेक्षा त्या गोष्टीला व्यवस्थित आणि छान करण्याकडे लक्ष द्यावं, की मी किती छान करतोय. पूर्णत्व आलं म्हणजे अहंकार आलाच तिथं. कारण तुम्ही म्हणाल मला पूर्ण येतं म्हटल्यावर अहंकार आला, तिथे ईश्वर सोडणार. कारण पहिल्यांदाच म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही असं समजता की मला सगळं समजायला लागलं, त्यावेळेला तुम्हाला गणपती सोडून जातात. कारण गणपती कळण्याची तर मूळ देवत आहे. कळल्यानंतर जो आनंद भेटतो, जो डोपामिन रिलीज होतो आजच्या भाषेत, तेच तर मेन गणपती आहेत. मग तुम्हाला ते ईश्वरच सोडून गेला म्हटल्यानंतर उरलंच काय. त्यामुळे एखादी गोष्ट किंवा एखादी कृती करत असताना मग ती अध्यात्माची विशेष करून, कारण आपल्याला भीती वाटते असं कोपलं तर तसं कोपलं तर, हे कळावं म्हणूनच तर गुरु आणि पुस्तकं आहेत ते वाचले पाहिजे. आपण आपला त्याचा आळस असतो वाचण्याचा. हे वाचल्यानंतरही कधी कधी असं आडायला होतं, हे वाचल्यानंतरही कधी कधी असा संभ्रम क्रिएट होतो. त्यावेळेलाही आत्मचिंतनाने त्या गोष्टीकडे पोचावं. आणि त्याच्याही पलीकडे जात असताना सोपा पर्याय हा असतो की मी एखादी कृती छान करील, मी देवाला छान सजवील, पण मी ते सगळं परफेक्ट करील जशी माझी कल्पना आहे. हे अवघड आहे. कारण कल्पना कधीच पूर्ण होत नाही. कल्पना ही कल्पनाच असते. कल्पना ही मृगतृष्णासारखीच आहे आणि त्याच्यामुळेच तो असंख्य गोष्टी घडत असतात. असो. दत्त गुरु दिगंबरा. सीताराम.